जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याणी. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हासाठी शिलाई कामाची उपयुक्त अशी वस्तू दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छोटासा व्हिडिओ आहे, काय ती वस्तू बघूया. तर बघा, आपण शिलाई काम करतो आणि काम झाल्यानंतर बाकीचा जो दोरा असतो तो उरतो, म्हणजे तो रीळ असतो आणि तो आपण एखाद्या डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये भरून ठेवतो. मी कॅरी बॅगमध्येच भरून ठेवते आणि याच्यात काय होतं की तो दोराचा आहे ना खूप गुंथा होते. डब्यातही ठेवलं तरी तो गुंथाच होतो, कुठेही ठेवला तरी तो गुंथाच होतो. तर याचं काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून मी आज इथे काहीतरी वस्तू करायचं ठरवलं. आणि असं ठेवल्यामुळे काय होतं, आपला दोरा पण खूप वाया जातो आणि आता दोरा महाग झालेला आहे. याच्यासाठी मी काहीतरी सोल्युशन काढलेलं आहे, घरगुती सोल्युशन काढले. तर इथं मी घेतलेला आहे थर्मोकॉल. हा थर्मोकॉल फॅनचा आहे. आपल्या घरी पण काही वस्तू आलेली असेल तुमच्या घरी तर तुम्ही ते थर्मोकॉल घेऊ शकता. आणि इथे मी घेतले टूथपिक्स, जी दात कोरण्याची काडीही म्हणतो आपण, आणि ती इथे मी घेतली. आणि इथे घेतलेला आहे थर्मोकॉल. आता ती टूथपिक्स मी या थर्मोकॉलमध्ये या पद्धतीने लावत आहे. अगदी सोपी आयडिया आहे आणि त्या दीड सव्वा इंचवर तुम्ही लावा. मी ते दीड इंचवर लावते कारण माझे काही रीळ पण मोठे आहेत त्याच्यामुळे. आणि तुम्हीही मी असं गोलाकारप्रमाणे लावत आहे. तुमच्याकडे कुठलाही थर्मोकॉल असेल, काही वस्तू आणलेली असेल त्याचं थर्मोकॉल असेल तर तुम्ही तो वापरू शकता किंवा रेडीमेड पण आणू शकता. इथे मला हा थर्मोकॉल खूप आवडलेला होता. याच्यापूर्वी पण मी एक बनवलं होतं, ते झालं होतं खराब. आणि आता हे छान असं जाडसं थर्मोकॉल असल्यामुळे मग मी हे परत आज बनवून घेत आहे. तर बघा, तुम्ही पहिले गोलाकार जसा त्या थर्मोकॉलचा आकार आहे त्याप्रमाणेच मी इथं त्या टूथपिक्स लावत आहे. आणि टूथपिक पकडताना त्या वरून पकडा, ज्या किंवा खाली पकडा किंवा वरून पकडा. मध्ये जर पकडली तर ती वाकडी होते. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, जी मध्ये पकडली ती टूथपिक्स माझी वाकडी होती आणि जी वरती किंवा खाली पकडली ती अगदी सरळ त्या थर्मोकॉलमध्ये लागते. आता इथे गुंथा मिटवत मला बराच वेळ लागला आणि मी एक रील लावत गेली. तो काही व्हिडिओ शूट झाला नाही. तर बघू शकता तुम्ही, माझ्या पूर्ण जेवढे रील होते तेवढे इथे या रील होल्डरला लावलेले आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा रील होल्डर घरच्या घरी कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.